म्हणजे राग म्हणू नका, वहिनी एवढ्या मोठ्या श्रीमंत घरातल्या असून देखील अशा साध्या राहतात. कधी कधी वाटतं तुम्ही उगाच त्यांच्यावर चिडता. तुला काय वाटतं माझं तिच्यावर प्रेम नाही आहे? खरं सांगायचं तर तिचा हा जो काही साधेपणा आहे ना, या साधेपणाच्याच प्रेमात आहे. तिला खूप आवडतं ते की नातेसंबंध जोडून ठेवायची, दोन भावांना जोडून ठेवायचं, माझा संसार रेखायचा. सगळं करते ती, माझ्यासाठी करते, मला माहिती आहे. पण काय ना, बिझनेस, संसार, साधेपणा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि या बिझनेसच्या रहाड गाडग्यामध्ये ना अनुप्रिया खूप मागे सुटून गेली. आणि म्हणून मी तिला सांगत नाही मी काय करतो, मी कुठे जातो, मी कुणाला भेटतो, पैसे किती येतात, खर्च किती होतो, मी काहीच तिला सांगत नाही. सध्या तरी जे काही चाललंय ते बरं चाललंय, तसंच चालू ठेवूया. कारण काय, अनु माझीच आहे, घेईल समजून. अनुवहिनी म्हणते की कौस्तुभ मला भेटायला टाळाटाळ करत असेल, म्हणजे तुम्हाला फसवत असेल. तुला काय वाटतंय ग कविका? मी काय सांगणार तुला? तुला पटतंय ते कर. नाही नाही, मी ना कौस्तुभला सांगणारच आहे आज. तुझ्या आई बाबांना आता वेळ नाही मिळत आहे तर निदान तू तरी येऊन भेटून जा ना. त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा येतील ते. निदान अनुवहिनीची डोक्याला भुनभुन तरी कमी होईल माझ्या. पण खरं सांगू का तुला कविता, एका परीने मला असं वाटतं की अनुवहिनी जे बोलते ना तेही बरोबरच आहे. उद्या समजा कौस्तुभने मला फसवलं तर आई आणि अविदादांना मला खूप ओरडतील ग. ठीक आहे, तो बोल त्याला, पण त्याच्यासारखा श्रीमंत मुलगा हातचा जाणार नाही याची पण काळजी घे रे. अशी मुलं पुन्हा पुन्हा नाही भेटत. बरोबर आहे ग कविता तिचं. म्हणूनच ना मी कौस्तुभशी गोड बोलून त्याला भेटायला बोलतील. पण हा आहे कुठे, अजून कसा नाही आला? एक्सक्यूज मी. आता जर मी रेवतीला भेटायला गेलो नाही तर ती फोन करून करून जीव खाईल. त्याआधी नेहाला काही करून कटवायला हवं. अरे कटका केलास? बोलायचं होतंस ना. अगं काय नाही, ते काही इम्पॉर्टंट नाही आहे. चल ना, मी तुला कॉलेजला सोडतो. ओके. जर तो मुलगा तुमच्या नात्याबद्दल सिरियस असेल, त्याला हे नातं निभवायचं असेल तर तो नक्की ये. जर त्यांनी टाळाटाळ केली किंवा काही एक्सक्युजेस दिले ना तर तो तुमच्याबरोबर टाइमपास करत असू शकतो. अनुवहिनी म्हणाली ते खरं तर नसेल. थँक्यू. मी देतो. नेहा, बघितलंस तू माझी काय अवस्था केली आहे ते. मी काय केलं? तुला भेटायची मला एवढी घाई लागली होती की घाईघाईत मी माझं वॉलेट घरीच ठेवून आलो. आता एक काम करूया, तू जाशील का कॉलेजला एकटी? मी जरा भांडी वगैरे घासतो इकडे. हा ओ कम ऑन, डोंट बी सिली. मी देते ना बिल, नॉट अ बिग डील. आयुष्य या आले. चल. येस सर.
सांभाळ. नेहा, नेक्स्ट टाइम ना माझ्याकडून तुला लंच पक्का. का? अगं वॉलेट विसरलो ना आज मी, त्यामुळे तुला बिल पे करावं लागलं. सो त्याचीच पेनल्टी. अरे इट्स ओके. अगं कसं काय इट्स ओके? एवढी आहेस का तू? एवढी सुंदर मुलगी माझ्या बरोबर असताना स्वतः बिल भरेल. दॅट्स नॉट फेअर. मला नाही आवडत ते. हाऊ स्वीट. कोण आहे ही मुलगी? एक्सक्यूज मी, तुम्ही कोण आहात? मी कौस्तुभला ओळखते. हा कौस्तुभ, कोण आहे ही मुलगी? ही कझिन आहे माझी. कझिन. हा. ए, काही काय बोलतोयस? यू लायर. खोटं का बोलतोयस? अगं मी खरंच बोलतोय. खोटं बोलतोय? हा, म्हणजे तू याची कझिन नाही आहेस? मी याची कझिन नाहीये, मी याची गर्लफ्रेंड आहे. हो, ते तुम्ही दोघे हात हातात घालून उभे होता ना, तेव्हाच कळलं मला. 2 मुलींना फसवतोयस. 2 मुलींची फ्लर्ट करतोयस. लाज नाही वाटत का रे तुला? व्हॉट? कौस्तुभ, या काय बोलतात? आर यू चीटिंग ऑन मी? अगं नाही, त्या खोटं बोलतायत. त्यांची एक नणंद आहे, तर त्यांचं म्हणणं आहे की मी तिच्याशी लग्न करावं म्हणून हात धुवून मागे लागल्यात. त्या खोटं बोलतायत. त्या खोटं बोलतोय हा. नाही, मी खरं बोलतोय ना. नो, आय डोंट ट्रस्ट यू. यू चीटर. नेहा, नेहा अगं. आता तिच्या समोर तू जे काही बोललास ते रेवतीला सांगू? आणू तुझं खरं रूप रेवती समोर? फोन करून सांगू का तिला? कौस्तुभ, कौस्तुभ, हा मुलगा फ्रॉड आहे. ह्याचं खरं रूप रेवती समोर यायलाच हवं. नेहा तर हातची गेली. आता मला रेवतीला सांभाळायला हवं. तिची ती वहिनी आज घडलेला सगळा प्रकार जाऊन तिला सांगणार. पण ना, त्याच्या आधीच मला तिला गाठून माझी बाजू सेफ करायला हवी. म्हणजे काय ना, तिची वहिनी माझं मग काहीच बिघडवू नाही शकणार. ते बघ, आत्ता फोन करतोय. अगं कामात असेल तो, उचल तरी त्याचा फोन. हॅलो. अरे काय कौस्तुभ, कधीपासून मी तुला फोन ट्राय करते. इतका बिझी आहेस का तू? अगं रेवती, ऐक, मला तुला अर्जंटली भेटायचंय. प्लीज, जरा अर्जंट आहे. ये तू प्लीज, भेटायला आहे मला. अरे तू कधीची तुझी वाट बघते. आता मला पॉसिबल नाही, मला ऑफिसला जायचंय. हे बघ, कसं मॅनेज करायचं, काय करायचं ना, तुझं तू बघ. पण प्लीज ये. कारण कसं आहे ना रेवती, या सर्व गोष्टी मला तुला फोनवर नाही बोलता येणार. रेवती प्लीज, काही झालं ना तरी मला तुला गमवायचं नाहीये. येशील ना प्लीज? आपल्या प्रेमासाठी तरी. ठीक आहे, मी येते. चालेल चालेल, ठीक आहे. आपल्या नेहमीच्या जागी. मी वाट बघतोय. प्लीज लवकर ये. ओके. ऐक ना कविता,
काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतोय. मला आत्ताच्या आत्ता कौस्तुभला भेटायला जावं लागेल. तू प्लीज ऑफिसमध्ये काहीतरी सांगशील का? हा, खूप भूक लागली मला. काय गे इतका वेळ भुकीनं पोटात कावळे कोकलायला लागलेत माझ्या. आई मी स्वयंपाक करून गेले, गरम करते आणि वाढते. अगं तुला वेळ का झाला? का भटकत राहिलीस तू बाहेर? नाही, सामान घेऊन निघालेच होते, ते रिक्षा मिळत नव्हती म्हणून वेळ झाला. बरं, माझ्यासाठी काय आणलंयस की रिकाम्या हाताने आलीयस तू? नाही, जिलेबी आणलीये ना, जेवताना वाढते. नको नको, तुझं जेवण गरम होईपर्यंत भुकेनं जीव जाईल माझा. दे 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 दे. थांबा थांबा. आई गं, खूप थांबा, प्लेट आणते. नको नको, अगं प्लेट कशाला? नको, अशीच दे मला. माझा जीव जातो की काय असं वाटतंय मला. देवा, भूक लागली गो, मला खूप भूक लागली आहे. अरे देवा, खूप भूक लागली होती ग. थांब ना, मी आहे ना, मी घेते. मी आहे ना. हॅलो, मी रेवतीची आईच बोलते. हा, काय का ना, बोला. हो ग, हा आमचाच फोन आहे. आमच्या घरी येते मुलगी बघायला. हो हो, हा नंबर आमचाच आहे, घरचाच आहे. बरं बरं, तुमचं ठरलं ना की सांगा केव्हा येणार ते. हा, बरं बरं बरं. अनु, रेवतीला बघायला येत आहेत. त्याने तो फोटो बघितला ना, त्याला ती पसंत पडली आहे. हो, आता प्रत्यक्ष टॉकिंग करायला येत आहेत. अरे वा, किती छान बातमी आई. आई मला सांगा कधी येणार आहेत ते आणि काय करायचंय. मी तयारी करून ठेवेल. हा, आता रेवतीच्या लग्नाचं मनावर घ्यायलाच हवं. नाही म्हणजे त्यांचं वय उलटून जायला नको. काय ग, तुला बातमी आधीच समजली होती की काय? म्हणून जिलेबी घेऊन आलीस माझ्यासाठी? हा? आज अविनाश घरी आल्यावर कसेही करून त्यांना रेवती आणि कौस्तुभबद्दल सांगायला हवं. रेवतीशी काय बोलायचंय ते अविनाश ठरवतो. आम्ही बायका ना आमच्या बोलण्यासाठी खूप ट्रोल होतो, खरंय की नाही? पण हे खरं नाहीये. आय मीन, बऱ्याचदा संसार टिकवण्यासाठी बायका गप्प राहणंच पसंत करतात. सासू सासरे, नवरा, दीर, नणंद आणि पुढे मुलं सुद्धा. गृहिणी सगळ्यांचं सगळं ऐकून घेते, बोलत मात्र काही नाही. नातं टिकवण्याच्या नावावर आणखी किती दिवस गप्प राहणार आहेस ग सखे तू? तुला जे पटत नाही, जे आवडत नाही, ते स्पष्टपणे बोलायला शिक, कारण तो तुझा अधिकार आहे. तुला फक्त स्वतःसाठीच नाही तर तुझ्या कुटुंबाच्या हितासाठी सुद्धा बोलावं लागेल. बोलून वाईटपणा आला तर तो घ्यावा लागेल. आज तू गप्प राहिलीस तर उद्या तुझी मुलगी सुद्धा गप्प राहील. ती असाच अन्याय सहन करायला शिकेल, कारण संसार सुखाचा व्हायला हवा तर बाईने गप्प राहायला हवं. हेच संस्कार तू तिच्यावर न कळत करत असतेस. भविष्यात ती सुद्धा न बोलण्याची शिक्षा भोगत राहील. म्हणून सांगते माझ्या प्रिय मैत्रिणी, तू बोल. बोलून प्रश्न वाढत नाहीत तर बऱ्याचदा प्रश्न सुटतातही. आपल्याला हवी ती उत्तरं मिळतात. आई, अगं तू कधी आलीस क्लासमधून? आत्ताच आले. पाणी देऊ? नाही घेतलं मी. आई, ती मधुश्री काय सांगत होती ते ऐकलंस ना तू? काय ग? गप्प राहू नकोस, बोलायला शिक, त्याने प्रश्न सुटतात. बरं का माझ्या बाळा, वेळ आल्यावर बोलेन हा मी. अशी वेळ येईल म्हणून तू नेहमी वाट बघतेस आणि समोर आलेल्या वेळेकडे दुर्लक्ष करतेस. आज तुझ्या चपलीची छेडछाड केली, तू काही बोललीस? विचारलंस घरातल्यांना? पिहू ग, इतक्या छोट्या छोट्या गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात बाळा. अशाने फक्त वाद वाढतात. आपल्या बोलण्यामुळे घरात क्लेश होणार नाहीत ना, घराचं हित जपलं जाईल, ह्याची काळजी घरातल्या बाईंनीच घ्यायची असते. हाच विचार करून तू नेहमी गप्प राहतेस आणि समोरचा तुझ्या गप्प राहण्याला तुझा दुबळेपणा समजतो. मी दुबळी नाहीये पिहू.
आणि वेळ आल्यावर हे सगळ्यांना कळेल. वेळ आल्यावर योग्य ते बोलून दाखवेन सुद्धा. फक्त आत्ता जरा हा वाद थांबूया का? बाबा आलेत. तुला कसं कळलं? इतक्या वर्षांचा सहवास. नवरा बायकोला एकमेकांच्या अनेक गोष्टी न सांगता न बोलता समजतात. नशीब नशीब नेहमीप्रमाणे आई टी व्ही समोर बसलेली नाहीये, नाहीतर ही बॅग पाहून तिने 1000 प्रश्न विचारले असते. आणि तिच्याशी खोटं बोलताना मला बरं वाटत नाही. भाऊजी काय झालं? काही नाही. स्वतःच्याच घरात असं चोरासारखं का शिरताय? असं काही नाही, ठीक आहे ना सगळं? एकदम. बॅग कुठली बॅग? ही प्लास्टिकची बॅग आहे. मी गावी गेलो होतो, त्यामुळे या बॅगेमध्ये मी कपडे भरून आणलेत. कपडे? ह्या बॅगेत कसं काय भाऊजी कपडे? वहिनी, तुमचा अगदीच वेळ जात नसेल तर एक सांगू, घरकामामध्ये तुम्ही जरा हातभार लावा. ते मुख्य काम आहे तुमचं. ही तर कपड्यांची बॅग वाटत नव्हती. आणि सकाळी भाऊजी नाश्ता करून तसेच बाहेर निघून गेले होते. सोबत कपडे नेले असले तरी नाही 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 नाही, तेव्हा त्यांच्याकडे बॅग नव्हती, मला पक्का आठवतंय ना. अरे तेव्हा मग बॅग कुठून आली? आणि असं काय असेल त्यात म्हणून भाऊजी एवढी सांभाळून बॅग घेऊन गेले? सीमा, याचा शोध लावायलाच हवा. सीमावाहिनीचं लक्षण काही ठीक दिसत नाहीये. मला ही बॅग सगळ्यांच्या नजरेपासून लपवायला हवी आणि अशा जागी ठेवायला हवी की मी घरात नसतानाही ती कोणी शोधली तरी पैसे कोणाच्याही हाती लागणार नाही. उद्या त्या भालेरावचे पैसे आधी द्यायचे. बाकीच्या पैशाचं काय करायचं ते नंतर शांतपणे ठरवू. पैसेही असे लपून ठेवणं मला पटत नाहीये. नाही, पण आत्ता तंगीच्या दिवसात फार वाईट अनुभव घेतलेत मी. पुन्हा त्यातून जायचं नसेल तर हे पैसे खूप विचार करून वापरायला हवेत. काय काय हा काय काय नाही, जेवायला बोलवायला आलाय. असं धडधड वाजून अटॅक आला असता ना मला. सकाळी तो वाद झाला तेव्हा पण तुम्ही डबा न घेता गेलात. रस्त्यात पण तुम्हाला काही खायला दिलं नाही मी. तुला काय वाटतं, तू जर मला डबा दिला नाही तर जगात बाहेर काय खायला मिळत नाही का? अहो, तुम्ही बाहेरचं खात नाही माहितीये ना मला. ते नाशिकला गेला होता ना, नाही लवकर आलात म्हणून विचारलं. झालं का काम? मिळाले पैसे? तू एक काम कर ना, मी
मी ना तुला एक माईक आणि स्पीकर आणून देतो, मोठ्या मोठ्याने विचार, मिळाले पैसे सगळ्यांना कळू दे. हो, आपण आपल्या घरात आहोत, आपल्या खोलीत, मग भीती कोणाची आहे? आई शपथ, देवाने तुला अक्कल म्हणून जो काही प्रकार दिलाय ना, तो मूर्खपणा आहे. अहो, मी काय करते तुम्ही? हो ऐका ना, मी काही अरे शिक्षा देत नाहीये तुला, इकडेच चल. हे बघ, पैसे ह्याच्यामध्ये आहेत, लॉकरमध्ये आहेत. त्याची चावी माझ्याकडे आहे. पैसे इथे आहेत हे कोणालाही सांगायचं नाहीये. अहो पण पैसे मिळालेत हे घरच्यांना सांगितलं तर त्यांना किती आनंद होईल. हळू बोल ना जरा. पैशाला 100 वाटा असतात माहितीये तुला. रेवतीला नवीन गाडी घ्यायची, आईला फॉरेन टूर मारायची, सीमावहिनी म्हणते नवीन घर पाहिजे. असे पैसे वाटत बसलो तर घर कसं चालवू मी? अहो पण आज ना उद्या सगळ्यांना सांगावंच लागणार आहे. आज बघितलं ना तुम्ही, दादांनी विषय काढला. कुणाला काय सांगायचं हे मी माझं ठरवेन. तू नको तुझी अक्कल चालूस प्लीज. हे बघा, तुम्हाला जास्त कळतं, पण तरी मला असं वाटतं की आपले घरचे पैसे घरच्यांपासून लपून ठेवणं मनाला नाही पटत माझ्या. मला पटतंय का? हे पटत नसतानाही करतोय. कारण काय ना, खूप खर्च आहे, या पैशाला खूप वाटा आहेत आणि हेच समजवतोय मी तुला. मला सांग, रेवती तिचं कमवते, आईला तिची पेन्शन येते, दादाचा जॉब आहे तो त्याचे कमवतो, सीमा वहिनीचं तिचे, यांच्यापैकी एक माणूस मला पैसे देतो का ग घर चालवायला? माझ्यामध्ये तिला कोणी येत नाही. माझ्यासाठी हेच पैसे आहेत, तर हेच मला सांभाळून पुरवून व्यवस्थित वापरावे लागणार आहे. काय हे पैसे कसे वापरायचे आहेत, कुठे वापरायचे आहेत, माझ्या डोक्यात आहे. आई रेवतीसाठी स्थळं बघतीये. तो आई म्हणाल्या मला, मुलाकडचे लोक येणार आहेत बघायला रेवतीला. हा, मग लग्नाला किती पैसे लागणार? वापरावेच लागणार आहेत हे. त्यावेळी राजन दादा हात वर करणार, मी सांगतो ना तुला. अभि, तुमच्याशी जरा रेवतीबद्दल बोलायचं होतं. मला वाटतं रेवतीचं बाहेर काहीतरी. काय काय म्हणालीस तू? नाही, त्यांचं बाहेर काहीतरी. मी स्वतः बघितलंय त्यांना एका मुलाबरोबर. रेवतीला वाटतं तितका तो मुलगा चांगला नाहीये. मला काळजी वाटते त्याची. तू काय बोलतेस? तुझं तुला कळतंय का? माझ्या बहिणीच्या चारित्र्यावर संशय नाही घ्यायचा. नाही, मला ही गोष्ट माहिती आहे, ती खुपते तुझ्या डोळ्यात. काय बोलताय तुम्ही? रेवती माझ्या डोळ्यात का खुपेल? मग तिच्याबद्दल या असं वाईट साईड काय बरळतेस तू? कुठल्या अधिकारानं? माझ्या बहिणीवर पूर्ण विश्वास आहे माझा. तेच म्हणायचे मला. अभि, आपली रेवती चांगली आहे, पण तो मुलगा चांगला आहे कशावरून? त्यांनी तिला फसवलं तर? मला काळजी वाटते तिची. तुम्ही तिच्याशी एकदा बोलून बघा ना. माझ्या बहिणीच्या विरोधात मला किती भडकवण्याचा प्रयत्न केला ना, मी भडकणार नाही. पण आत्ता माझ्या बहिणीच्या चारित्र्याबद्दल बोललीस ना तू, या चुकीची शिक्षा तुला मिळणार. अविनाश, मी खरं बोलते. अविनाश, मला काळजी आहे तिची. मग तर तुझी काळजी सगळी बाहेर काढतो. अविनाश, काय तुझी जीभ दजवणारच नाही माझ्या बहिणीबद्दल काही बोलायला. काय करताय तुम्ही? काय करतो? गंमत बघ ना काय करतो मी आता. बोलते. अविनाश, माझ्या बहिणीबद्दल वाईट बोललीस. आता यानंतर तुझं तोंड उघडेल ते फक्त शिक्षा भोगायला. तुझी जीभ माझ्या बहिणीबद्दल बोलायला तर चाललीच नाही पाहिजे. मी बघितलंय त्याने. आता तुझी जीभ जाळणार मी. बहिणीबद्दल वाईट बोललीस ना. मला तिची काळजी वाटते. मी खरंच बघितलं त्यांना. तो मुलगा चांगला नाही. अहो, विश्वास ठेवा माझ्यावर.
बाबा काय करताय तुम्ही? अगरबत्ती लावतोय. तुला काय करायचंय? काय करताय? 10 वेळा सांगितलंय लॉक करून यायचं आतमध्ये. तुला काय वाटलं मी तुझ्या आईला त्रास देतोय का? नाही. अगं मी काय वाईट माणूस आहे का सतत त्रास द्यायला? मी दुष्ट आहे का? दुष्ट आहे का? मी सांग ना, दुष्ट आहे का? नाही. बघ नाही, तुम्ही तसं विचारही मनात आणणार नाही माहितीये मला, कारण हा डोमेस्टिक व्हायलन्स आहे हे तुम्हालाही चांगलंच माहित असणार. डोमेस्टिक व्हायलन्सचं स्पेलिंग येतं का? आता ही मला अक्कल शिकवणार आहे डोमेस्टिक व्हायलन्स वगैरे. कॉलेजला जाते मी, बातम्या वाचते, सोशल मीडियावर काय चाललंय मैत्रिणींच्या डिस्कशन मधनं कळतं मला. बास पिऊ. कोणाशी बोलते कळत नाही का तुला? आई म्हणते ना तेच योग्य आहे. पोरींना गरजेपेक्षा जास्त शिक्षण देऊ नये, कारण असं केलं की आधी त्या बापाच्या डोक्यावर बसतात आणि नंतर नवऱ्याच्या डोक्यावर बसतात, हो की नाही? पण आई तू एवढी शिकलीस, तू नाही बसलीस कोणाच्या डोक्यावर? तू गप्प बसतेस का जरा? कोणाशी बोलतेस तू कळतंय का तुला? सॉरी आई, पण काय झालं? हा विचार ना, विचार. आता कशी मुद्द्यावर आलीस? विचार तिला काय झालं. काय ना, तुझी आई आधी लोकांना माझ्याबद्दल भडकवत होती, आता जरा उलट करते. मला लोकांबद्दल भडकवते, माझ्या सख्ख्या बहिणीबद्दल भडकवते मला. विचार. अहो मी खरंच सांगते तुम्हाला, मी रेवतीला त्या मुलाबरोबर बघितलं. तो मुलगा चांगला नाहीये. मला तिची काळजी वाटते म्हणून मी तुम्हाला सांगायला आले. हवं तर तुम्ही बोला रेवतीशी, विचारा तिला. रेवती आली? हो आत्ताच आली. संपला विचार. आत्ता या क्षणी मी तुला तिच्या समोर उभं करणार. काय ते हा सूर्य हा जयद्रथ पाहिजे मला. करणार? बोल, कबूल आहे? दाखवतो. चल रेवती बाहेर आहे. काय रे, काय झालं? ही काय म्हणते? तुझं कुठल्या मुलाबरोबर अफेअर चालू आहे? काय बोलतोय तू हे दादा? माझं अफेअर नाही. अरे मला माहितीये दादा की तुला आणि आईला हे असलं काही आवडत नाही. मी कसं अफेअर वगैरे करीन? झालं? मी त्या दोघांना एकत्र बघितलंय. अहो मी जेव्हा यांना विचारलं तेव्हा ऑफिसचा कलीग आहे अशी ओळख करून दिली त्यांनी माझी. कोण मुलगा, कोण कलिक? काय बोलतेस वहिनी? अगं तू हे बघ दादा, अरे मी ऑफिसमध्ये फक्त कविताशीच बोलते. ती एकच मैत्रीण आहे, तिच्याशिवाय मी कोणाशी बोलतही नाही रे. वहिनी अगं हे असे माझ्या चारित्र्यावर चिखल नको ग उडवूस. तुमच्या चारित्र्याची आणि घराच्या इब्रतीची काळजी आहे म्हणून यांच्या कानावर घातलं मी. तो मुलगा चांगला नाहीये रेवती. परत तेच वहिनी. अगं काय बोलतेस तू? हे कोणाबद्दल बोलतेस? हे तू असले आरोप ही माझ्यावर का करते ना दादा, मला काही माहिती नाहीये. हे बघ मी तुला खरं सांगते, असं काहीच नाहीये दादा. असतं ना असं काही तर मी तुला आईला सांगितलं असतं ना. माझं लग्न शेवटी तूच लावणार आहेस ना दादा.